नमस्कार मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये मित्रांनो माणूस बांधव या पाठामध्ये प्रवीण दवणे यांनी या तंत्रयुगाच्या याच्यामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये काय सांगितलं आणि माणसाजवळचा माणुसकीपणा हा कसा हरवत चाललेला आहे त्याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे। या पाठामध्ये आपण प्रमुख मुद्दे बघणार आहोत। ज्यावेळेस स्वमत अभिव्यक्ती व्यक्त करायची आहे आणि त्या ठिकाणी मात्र त्या उतारा कोणत्या धड्यातला आहे त्या धड्याचं नाव माहिती असलं पाहिजे, लेखकाचा परिचय माहिती असला पाहिजे। ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। उतार्यामध्ये कोणताही उतारा आला धड्यामधला त्या उतार्यामध्ये काय प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय उत्तर अपेक्षित आहे ते आपण बघणार आहोत। पाठातील प्रमुख मुद्दे बघणार आहोत। पहिला सांगितलेला आहे संवादाचा अभाव। संवादाच्या अभावामध्ये सध्याच्या काळामध्ये मोबाईल आणि सोशल मीडियामुळे माणसातला माणुसकीपणा हा हरवत चाललेला आहे। माणसाचा एकमेकाशी जो संवाद आहे हा संवादच या ठिकाणी काय झालेला आहे, संपत आलेला आहे। मग आता लेखकाला ही खंत वाटली म्हणून लेखक म्हणतात की हृदयाची भाषा, यंत्राच्या भाषेत अडकलेल्या माणसाने आता हृदयाची भाषा बोलणे गरजेचे आहे। माणूस 21व्या शतकाकडे चाललेला आहे पण तितकंच तंत्रज्ञानाच्या बरोबर जाणं गरजेचं आहे। पण माणसामधील जी हृदयाची भाषा आहे, प्रत्यक्ष जो संवाद समोरासमोर व्हायला पाहिजे नव्हता तो मात्र पूर्ण विसरून चाललेला आहे। याच्याविषयी लेखकाने खंत व्यक्त केलेली आहे। हा संवाद हृदयाची भाषा असणं गरजेचं आहे। पुढच्या सांगितलेले जर हृदयाची भाषा असेल तर माणुसकी जपणे हे महत्वाचे आहे। भौतिक प्रगतीपेक्षा दोन व्यक्तींचा जिव्हाळा आणि विश्वास महत्वाचा आहे। आर्थिक प्रगती करणं महत्वाचं आहे, स्पर्धेच्या युगात टिकणं महत्वाचं आहे। त्याचबरोबर माणसामध्ये असलेला जिव्हाळा, प्रेम, आपुलकी हे कधी निर्माण होतं, ज्यावेळेस दोन व्यक्तींमध्ये संवाद येतो त्यावेळेस या गोष्टी महत्वाच्या असतात। म्हणून लेखक पुढच्या मुद्द्यात सांगतात सहसंवेदना। ही सहज संवेदना म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दुःख मानून घेणे, दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे, याच्याच म्हणजेच अर्थ माणूस बांधणे होय। माणूस बांधण्यासाठी एक तंत्र लेखकाने या धड्यामध्ये सांगितलेलं आहे। तंत्राच्या प्रगतीमुळे मानव नातेसंबंधाची एक वीण निर्माण करायची। ही वीण कशी निर्माण करायची आहे आणि हा संवाद लेखकाने या पाठामध्ये कसा सांगितला, प्रेमाचा ओलावा कसा सांगितला बघा। टोपलीमध्ये फुलं घेतलेली आहे उदाहरण आणि त्याच्यामध्ये तुमच्याजवळ सुई दोरा दिलेला आहे। टोपलीतली फुलं एक सारखा आपल्याला हार बनवायचा आहे, फुलं विणायची आहे, एकात एक गुंफायचे आहे। तशाच प्रकारचा माणूस एकात एक गुंफणं गरजेचं आहे। आणि माझी व्हिडिओ